नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज रेल्वे भरती तसेच मेगा भरती यांच्याशी निगडीत काही भूगोल या विषयावरचे आपण प्रश्न पाहणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि या विशेषतः या भूगोलामध्ये जे लोकसंख्या याच्यावरचे आणि देश आणि त्यांच्या शेजारचे राज्य वगैरे यांचे प्रश्नाचा आपण यावेळेस उहापोह केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण चालू करूया व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नाला. व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे. तर मित्रांनो, 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात जे आहे ते सर्वात जास्त लिंग गुणोत्तर याच्यामध्ये रत्नागिरी हा जिल्हा आहे. रत्नागिरी या जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 1022 हे आहे. आणि 2001 साली सुद्धा काय रत्नागिरीत हा जिल्हा होता. त्यावेळेस हे लिंग गुणोत्तर 1136 होतं आणि यावेळेस 1122 आहे. यावेळेस 1122 आहे आणि मागच्या वेळेस जे आहे ते 1136 होतं. तर पहिला क्रमांक आहे रत्नागिरी या जिल्ह्याचा. दुसरा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 915, 925, 935 आणि 945. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात जे लिंग गुणोत्तर आहे ते 929 आहे. अंतिम आकडेवारीनुसार काय ते लिंग गुणोत्तर हे 929 आहे. यामध्ये ऑप्शन मध्ये नाही आहेत. आणि याच्या अगोदरचं जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे ते 2001 साली ते 922 होतं. म्हणजे आपल्या लिंग गुणोत्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये किती 7 अंकाची काय वाढ झालेली आहे. आणि हे जर लिंग गुणोत्तर भारतीय स्तरावर जर बघितलं तर भारतात ते आहे 943. भारतामध्ये 943 आहे. हे ऑप्शन मध्ये लिहिण्यामध्ये चुकलंय. 943 आहे भारतातील लिंग गुणोत्तर. पुढचा प्रश्न आहे की अफगाणिस्तानला भारताच्या किती राज्यांची भूसीमा लागलेली आहे? अफगाणिस्तान जे आहे त्या अफगाणिस्तानला भारतातील किती राज्यांची भूसीमा ही लागलेली आहे? तर अफगाणिस्तानला फक्त भारतातील जे जम्मू आणि काश्मीर राज्य आहे त्या राज्याचीच काय भूसीमा ही लागलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांची सीमा लागलेली आहे? पाकिस्तानला आपल्याला ऑप्शन आहे 3, 4, 5 आणि 6. तर पाकिस्तानला आपण आता नकाशा वाईज जर बघितलं तर या साईडला पाकिस्तान आहे भारताच्या वायव्येला. तर सुरुवातीला जम्मू काश्मीर लागलेला आहे पाकिस्तानला. नंतर जर बघितलं तर पंजाब लागलेला आहे, कारण की वाघा बॉर्डर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नंतर आहे राजस्थान मिरची सेट. आपण जर पाहिलं असेल तर राजस्थानचं वाळवंट हे पाकिस्तानमध्ये आहे. आणि नंबर 4 ला आहे गुजरात. तर आपल्याला माहित आहे ते कृष्णा सोबती यांनी पुस्तक लिहिलेलं आहे गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान तक, की ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्या ज्ञानपीठ विजेता लेखिका होत्या. तर असे हे 4 राज्य लागून आहेत. म्हणजे याचा ऑप्शन जे आहे ते 2 नंबर आहे ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे की चीनला भारताच्या किती सीमा लागून आहेत? चीन हा जो देश आहे याला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत? तर त्याला सुद्धा किती 5 देशांच्या सीमा लागून आहेत, 5 राज्यांच्या. तरी 5 राज्य कोणकोणते? तर आता वरच्या साईडला जो आहे तो आपल्या चीन आहे. तर त्यामध्ये चीनला सगळ्यात जास्त आपल्याला माहित आहे की काश्मीर सगळ्यात अगोदर आहे. काश्मीर हे पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर जे साईडला आपलं हिमाचल प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश याची सुद्धा काही सीमा ही लागलेली आहे. नंतर आहे उत्तराखंड, याची सुद्धा सीमा लागलेली आहे. नंतर पुढे जर गेलं तर आपलं सिक्कीम आहे, सिक्कीम आणि गंगटोक या राज्याची सुद्धा सीमा लागलेली आहे. आणि शेवटचं जे आहे ते आपलं अरुणाचल प्रदेश, की त्याची सुद्धा सीमा लागलेली आहे. असे एकूण 5 राज्यांच्या सीमा काय चीनला लागलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे की नेपाळला राज्याला किती राज्यांच्या भूसीमा हे आपल्या भारताच्या लागलेल्या आहेत? तर नेपाळ जर म्हटलं तर भारताचा असा जो एरिया आहे त्यामध्ये एवढा असा जो नेपाळ आहे हा आतमध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी नेपाळ जर म्हटलं तर या ठिकाणी उत्तराखंड राज्यांची सीमा लागलेली आहे. खाली जर म्हटलं तर यूपीची सीमा लागलेली आहे. इकडे जे आहे ते बिहारची सीमा लागलेली आहे.
आणि वरच्या साईडला ही सिक्कीमची सीमा लागलेली आहे. आणि या ठिकाणी जो आपला बंगालचा जो हा एरिया आहे, पश्चिम बंगाल, की जो आपण ईस्टमध्ये जातोय, त्या सीमा लागलेली आहे. असे एकूण 5 राज्यांची सीमा ही लागलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 क्रमांक आहे. 7वा प्रश्न आहे की भूतानला भारताच्या किती सीमा लागलेल्या आहेत. आता भूतान जर म्हटलं तर या ठिकाणी आपलं सिक्कीमचं असं टोक आहे आणि या ठिकाणी जो देश आहे तो आहे भूतान. या ठिकाणी आहे नेपाळ. आणि हा जो आहे पश्चिम बंगालचा प्रदेश आहे. तर भूतानला किती सीमा लागलेल्या आहेत, तर भूतानला पहिली सीमा लागलेली आहे ती बिहार राज्यांची. सॉरी, हे पहिली जी सीमा लागलेली ही जे पश्चिम बंगाल आहे, या पश्चिम बंगालची. दुसरी सीमा आहे सिक्कीम राज्याची. आणि तिसरी जी सीमा आहे खाली या ठिकाणी आसामचा काही प्रदेश आहे, त्या आसामची सीमा लागलेली आहे. आणि या ठिकाणी जो आहे अरुणाचल प्रदेश, तर त्या अरुणाचल प्रदेशची सीमा लागलेली आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे 4 क्रमांक, म्हणजे 4 राज्यांच्या सीमा आहे भूतानला लागलेल्या आहेत. आता म्यानमारला जर बघितलं तर किती देशांच्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर म्यानमारला याचं जे उत्तर आहे म्यानमारला आहेत 4 राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत. तर हे 4 राज्य कोणकोणते आहेत आपण जर पाहिलं तर भारताचा जो नकाशा आहे त्यानुसार, नकाशानुसार हा जो आहे उत्तर भाग आणि या ठिकाणी बांगलादेश आहे. तर म्यानमारला जर बघितलं तर इकडे नागालँड हे पहिलं राज्य आहे, नंतर मणिपूर आहे, नंतर मिझोरम आहे आणि नंतर त्रिपुरा आहे. तर अशा 4 राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या नागालँड या राज्याला काय लागलेल्या आहेत. सॉरी, नागालँडने म्यानमार या देशाला लागलेल्या आहेत. आता बांगलादेशला भारताच्या किती सीमा लागलेल्या आहेत. बांगलादेशला भारतीय किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर त्या सुद्धा किती 5 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला वेस्ट बेंगॉल आहे, वरच्या साईडला जर बघितलं तर मेघालय आहे, जे आपलं चेरापुंजी बांगलादेश हा या ठिकाणी, आणि या ठिकाणी जे राज्य आहे ते मेघालय आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी हे आसामचा सुद्धा भाग आहे. आणि नंतर जे आहे त्रिपुरा राज्य आहे याची सुद्धा काय सीमा लागलेली आहे. आणि थोडी सीमा जी मिझोरम राज्याची सुद्धा लागलेली आहे बांगलादेश याला. म्हणजे एकूण 5 राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत. पुढचा जर शेवटचा प्रश्न आहे या सीमाबद्दलचा की भारतात असे किती राज्य आहेत की ज्यांची भूसीमा कमीत कमी 3 देशांना लागलेली आहे. असे किती राज्य आहेत की ज्यांची सीमा 3 देशांना लागलेली आहे. तर त्यातलं पहिलं आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर या राज्याची जी सीमा आहे ते पाकिस्तानला लागलेली आहे, अफगाणिस्तानला लागलेली आहे आणि चीनला सुद्धा लागलेली आहे. दुसरं असं राज्य आहे की पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची जर सीमा बघितलं तर बांगलादेशला सुद्धा लागलेली आहे आणि नेपाळला सुद्धा लागलेली आहे आणि भूतानला सुद्धा लागलेली आहे. तिसरं जर राज्य म्हटलं तर तिसरं राज्य जे आहे ते आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश याला काय चीनची सीमा लागलेली आहे, भूतानची सीमा लागलेली आहे आणि म्यानमारची सीमा लागलेली आहे. आणि चौथं राज्य आहे की जे आपल्या वरच्या टोकावर आहे सिक्कीम. या सिक्कीमला चीनची सीमा लागलेली आहे, भूतानची सीमा लागलेली आहे आणि नेपाळची सीमा लागलेली आहे. कारण की या ठिकाणी नेपाळ आहे, या ठिकाणी भूतान आहे आणि वरच्या साईडला काय चीन आहे. तर असे 4 राज्य आहेत. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे जनगणनेविषयी. आता दोन तीन प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते. सर्वात कमी लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर शहरातच प्रमाण जास्त असते, म्हणजे कमी असते. त्यामुळे हेच उत्तर जे आहे ते मुंबई शहर आहे. मुंबई शहराचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 832 आहे फक्त. आणि उपनगराचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 860 आहे. त्याच्यानंतर ठाणेचं 891 आणि पुणे जिल्ह्याचं 915 असं हे लिंग गुणोत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेबाबत खालील विधानाचा विचार करा की राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते आणि राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते. तर यातील आपल्याला ऑप्शन दिले आहेत 1 आणि 3 बरोबर, 1 आणि 4 बरोबर, 2 आणि 3 बरोबर आणि 2 आणि 4 बरोबर. तर मित्रांनो यातलं जे उत्तर आहे राज्यात जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात काय सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर हे आढळते.
आणि चौथं वाक्य सुद्धा काय यातलं जे आहे ते बरोबर आहे, की राज्यात बीड जिल्ह्यात काय सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आढळते. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात कमी जे आहे ते बाललिंग गुणोत्तर हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी अतिशय कमी हे बाललिंग गुणोत्तर आणि त्या ठिकाणी फक्त 807 जे आहे ते मुला म्हणजे 1000 मुलांमागे फक्त 807 मुलीचं प्रमाण आहे. म्हणजे तेथे जवळपास 193 मुलींचा तुटवडा आहे. लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीनुसार कमीत कमी 950 मुलंही हे आवश्यक आहेत, की 1000 मुलांच्या मागे 950 मुली आवश्यक आहेत. म्हणजे तेथे जे तफावत आहे ते एकदम 150 मुलींची तफावत आहे. भारतातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोणती? प्रश्न 13 आहे की भारतातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोणती? तर ती आहे बिकानेर. बिकानेर हे राजस्थानमधील शहर आहे. तेथे काय लोकरी आणि मेंढ्या त्या ठिकाणी भरपूर जातीच्या आहेत. त्या ठिकाणी ही लोकरीची बाजारपेठ आहे. पुढचा प्रश्न आहे की लुनी आणि घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? लुनी आणि घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? तर बागर म्हणतात. आपल्याला माहित असेल बागर, खादर आणि भांगर. खादर, भांगर हे असे हे जमीनचे प्रकार असतात. बारखान आणि मरुस्थल म्हणजे वाळवंट. राजस्थानीमधील चंद्रकोरीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्यांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्याला काय म्हणतात? त्या जे चंद्रकोरी आकाराच्या अशा टेकड्या असतात ह्या वाळू जमा होऊन या ठिकाणी इकडून जर वारा गेला तर या ठिकाणी काय वाळू अशी जमा होते आणि या ठिकाणी काय ह्या टेकड्या तयार होतात. तर याला काय बारखान असे म्हणतात. 16वा प्रश्न आहे की तीज हा सण कोणत्या हिंदू देवीला समर्पित केलेला आहे? तीज हा सण कोणत्या देवीला समर्पित केलेला आहे? तर तो सण जो आहे तो पार्वती ही जी देवी आहे शंकराची अर्धांगिनी तिला काय अर्पण केलेला आहे किंवा समर्पित केलेला आहे. तर बिहू फेस्टिवल कोणत्या राज्यात आहे हे जर म्हटलं तर हे सगळ्यांना माहित आहे. या प्रश्नाचं उत्तर की बिहू फेस्टिवल काय आसाम राज्यामध्ये आहे. आपण जर 10वीचं भूगोल पुस्तक वाचलं असेल तर त्यात चित्र सुद्धा दिलेलं आहे. आणि बिहू फेस्टिवल हा असा एक प्रश्न आहे की हा कुठल्याही परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेला आहे. मग MPSC असो, UPSC असो, मेगा भरती असो का कुठली असो. मित्रांनो आपल्याला अशाच MPSC या GK बद्दल जर आपल्याला प्रश्न पाहिजे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. तिथे आपल्याला PDF आणि सर्व जे आहेत ते मिळू शकतात. तिथून आपण घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे ईशान्य प्रदेश वगळता सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? म्हणजे जो ईशान्य भाग आहे भारताचा तो जर सोडला तर सर्वात जास्त पावसाचं ठिकाण ते कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणचं नाव आहे वाडुंबे, मोडुंबे असं काही ठिकाणचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे की अंदमान निकोबार बेट कोणत्या खाडीने वेगळे केलेले आहेत? जर आपल्याला याचा परत एक नेहमी प्रश्न पडतो हा जो भारताचा भाग आहे अंदमान निकोबार जे आहेत हे अंदमान आणि निकोबार आहेत, हे लक्षद्वीप आणि हे बेट आहेत. तर यांचा जो कुठला जो भाग आहे कोणत्या खाडीने वेगळे केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10 अक्षांश. जर आपल्याला लक्षद्वीप आणि यांचं जर विचारलं तर या ठिकाणीचं जे उत्तर आहे की 9 अक्षांशनं खाडीनं वेगळे केलं आहे. यांचं उत्तर काय तर 10 अक्षांश खाडीनं वेगळं केलेलं आहे. आपल्याला जर माहीत नसेल तर सांगतो की हे जे 2 अक्षांश आहेत यांच्यामध्ये सरासरी 114 किलोमीटरचं काय हे अंतर असते. कर्कवृत्ताच्या ठिकाणी 114 किलोमीटर अंतर असते आणि विषुववृत्ताच्या ठिकाणी जे अंतर आहे ते फक्त 104 किलोमीटरचं अंतर असते. पुढचा प्रश्न आहे 20वा की रॉकी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर माउंट मॅकिनले हे काय रॉकी पर्वतातील काय सर्वात उंच शिखर आहे. भारतातलं जर म्हटलं हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणतं तर माउंट एव्हरेस्ट हे शिखर आहे. आणि सह्याद्रीतलं जर म्हटलं तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. ॲपलेशियन पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? प्रश्न 21 आहे की ॲपलेशियन मधलं कोणतं आहे तर माउंट मिचेल हे काय यातील सर्वात उंच शिखर आहे. शेवटचा प्रश्न आहे की अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? अँडीज हे काय अमेरिकेतील हे पर्वतरांग आहे. त्यातील सर्वात उंच शिखर कोणतं? अँडीज म्हणजे जवळपास 10,000 किलोमीटरची लांब अशी हे पर्वतरांग आहे. आपला हिमालय जर म्हटलं तर जवळपास 3,000 किलोमीटर लांबीचा आहे. तर अँडीज पर्वत हा 10,000 किलोमीटरचा पर्वतरांग आहे दक्षिण अमेरिका खंडातील. तर अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे माउंट अँकॉग्वा हे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 23 आहे की कॅनेडियन पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे माउंट गोल्ड हिपिकेन. आणि कॉकेशस पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर ते आहे
माउंट ब्लॅक. अशा मित्रांनो हा व्हिडिओ होता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. मेगा भरती, जीके आणि रेल्वे भरतीसाठी. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आपणास विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.